नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, बटाटे एक कंदवर्गीय पीक आहे. या बटाट्या पिकाचा एक महत्त्वपूर्ण विचार म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये खनिज आणि जीवनसत्व असणारे एक नगदी पीक. या पिकाचा, या भाजीपाला पिकाचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं अत्यंत गरजेचं. आजच्या भागामध्ये आपण याच बटाटा लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री B.G. टेमकर, उद्यान विद्या विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जुन्नर, पुणे येथून. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. बटाटा पीक म्हटलं की त्याच्यामध्ये असणारे फॅट्स किंवा त्याच्यामुळं जडत्व येतं किंवा स्थूलता येते असं म्हटलं जातं, पण तसं नसून त्याच्याबद्दलचे गैरसमज खूप आहेत आणि त्याचा एक खनिज आणि जीवनसत्वाचा एक भरपूर साठा असणारं पीक आहे. तर मुळातच या पिकाचं महत्त्व, क्षेत्र आणि साधारण एक उत्पादनाच्या बाबतीत काय सांगाल? बटाटा हे एक आहारदृष्ट्या महत्त्वाचं पीक आहे. सर्व प्रकारची खनिजे आणि जीवनसत्व त्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. हा बटाटा जर आपण शिजवून खाल्ला तर तो आरोग्याला अत्यंत लाभदायी आहे आणि तो मात्र तेलामध्ये जर आपण तळला, फ्राय केला आणि खाल्ला तर मग मात्र जडत्व किंवा वजन वाढणं अशा प्रकारचं हे होऊ शकतं. तर बटाटा भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. जागतिक लेवलवर जर आपण विचार केला तर चीन आणि रशिया याच्या पाठोपाठ भारताचा 3रा नंबर बटाटा उत्पादनामध्ये लागतो. भारतामध्ये जवळजवळ बऱ्याचशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड होते. याच्यामध्ये बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, याचबरोबर आसाम आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी क्षेत्र जरी असलं तरी महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे खरीपाच्या हंगामातही बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यामुळं बऱ्याचशा बटाट्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योगधंदे आहेत ते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत. या बटाटा पिकासाठी म्हणून कशा पद्धतीची जमीन असणं आवश्यक आहे? जमिनीखाली या बटाट्याची वाढ होत असल्यामुळं पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मोकळी, भुसभुशीत अशी जमीन या पिकाला चांगली मानवते. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे जादा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं ज्या हलक्या जमिनी आहेत, मध्यम प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनी बटाटा पिकाला पोषक ठरतात. याचबरोबरीनं जर काळ्या कसदार किंवा चोपण जमिनी असतील तर मात्र बटाट्याचं चांगलं पीक येत नाही. या जमिनीचा जो सामू आहे तो 5 पासून ते 6.8 पर्यंतच असणं गरजेचं आहे. या बटाटा पिकासाठी कशा पद्धतीचं हवामान असायला हवं? आपल्या परिसरामध्ये जर ह्या बटाट्यासाठी सरासरी 21 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर बटाट्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते, उत्पन्न चांगलं येऊ शकतं. रात्रीचं जे तापमान आहे तर ते साधारणतः 17 ते 20 डिग्री सेल्सिअस असेल तर बटाटा जो लागलेला असतो मुळांना तर या बटाट्याची वाढ होण्यासाठी हे तापमान योग्य ठरलं जातं. परंतु बटाटा लावल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाखीय वाढ होण्यासाठी 20 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. याचबरोबरीनं बटाटा लावल्यानंतर साधारणतः 30-35 दिवसात ज्यावेळी बटाटे मुळावर लागायला सुरुवात होते तर तोपर्यंत मोठा दिवस आणि लहान रात्र अशी परिस्थिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं ज्यावेळी बटाटे लागतात तर 40-45 दिवसानंतर आपल्याला रात्रीचा कालावधी मोठा पाहिजे आणि दिवस लहान पाहिजे. तर अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्राचा विचार जर केला तर साधारणतः सप्टेंबर 15 पासून तर नोव्हेंबर अखेरपर्यंत अशी परिस्थिती असते आणि त्यामुळे 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये जर आपण बटाट्याची लागवड केली तर दिवस मोठा असतो. तो हळूहळू दिवाळीपर्यंत कमी कमी दिवसमानाचा कालावधी होत जातो आणि रात्रीचा कालावधी वाढत जातो.
तर बरोबर हे पोषक वातावरण आपल्याला या रब्बी हंगामात महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. लागवड करत असताना म्हणून आपल्याला कोणकोणत्या जातींचा किंवा मुळातच कोणकोणत्या बियाणांची निवड करणं गरजेचे आहे? बटाटा पिकाच्या विविध अशा जाती आहेत. तर याच्यामध्ये खरीपासाठीच्या जाती या वेगळ्या आहेत, त्या कमी दिवसामध्ये तयार होतात. याचबरोबरीनं मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जाती ह्या सुद्धा उपलब्ध आहेत आणि उशिरा तयार होणाऱ्या. तर कुफरी चंद्रमुखी, कुफरी बादशाह ह्या ज्या जाती आहेत 70 ते 90 दिवसामध्ये तयार होतात आणि शक्यतो खरीपामध्ये याची लागवड ही होऊ शकते. त्याच्यानंतर मध्यम प्रमाणात तयार होणाऱ्या कुफरीची बादशाह आहे, कुफरी सतलज आहे, त्याचबरोबर आपली कुफरी ज्योती आहे, त्याचबरोबरीनं कुफरी पुखराज आहे. या जाती ह्या मध्यम प्रकारात म्हणजे 90 ते 100 दिवसात तयार होतात आणि याच प्रकारामध्ये काही जाती ज्या आहेत त्या 100 ते 110 दिवसामध्ये सुद्धा तयार होणाऱ्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी जो बटाटा लागतो तर याच्यासाठी चिप्सोना 1, चिप्सोना 2, त्याचबरोबरीनं 15 ते 30, अटलांटा ह्या वेफर्स तयार करण्यासाठीच्या जाती आहेत. तर या जातींची लागवड ही खरीपामध्ये सुद्धा केली जाते आणि रब्बी हंगामामध्ये सुद्धा केली जाते. बियाण्यांची निवड झाल्यानंतर त्याची हाताळणी किंवा त्याला करावी लागणारे बीजोपचार ते कसे असतात? बटाट्याचं बियाणं जे आहे ते थंड हवामानाच्या प्रदेशातच तयार होतं. ज्या प्रदेशामध्ये 6 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमान असतं अशा प्रदेशात तयार केलेलं बियाणंच हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वापरलं जातं. बटाटा बियाणं ज्या सीड फार्मवर तयार होतं तर त्या सीड फार्मवर हे बटाटा बियाणं तयार झाल्यानंतर 4-5 महिने ते शीतगृहामध्ये 4 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमानाला ठेवलं जातं. या कालावधीमध्ये बटाट्याची जी सुप्तावस्था आहे ती मोडली जाते आणि त्यानंतर हे बियाणं महाराष्ट्रामध्ये मंचर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे बियाणाची. या बाजारपेठेमध्ये हे बियाणं येतं. हे बियाणं शेतकऱ्यांनी निवडत असताना ते उत्तम प्रकारच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचं असावं. ते जातीवंत म्हणजेच त्याचे जे मूलतः गुणधर्म आहेत जातीचे ते त्याच्यामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे. याचबरोबर हा बटाटा याच्यामध्ये सडका बटाटा किंवा आतून ज्याला हॉलो हार्ट आहे, ब्लॅक हार्ट आहे, काजळी आहे किंवा बांगडी नावाचा रोग आहे, अशा प्रकारचे बटाटा बियाणं हे त्याच्यामध्ये असता कामा नये. याचबरोबरीनं हे बटाटा बियाणं ज्यावेळी आपण बाजारातून घरी आणतो किंवा शीतगृहातून बाहेर काढतो ते खरं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस शीतगृहातून बाहेर काढणं गरजेचं आहे. दुसरं की हे बियाणं आपल्याला सावलीमध्ये जमिनीवर पसरून ठेवायचे पातळ असा थर देऊन. त्याचा जर ढीग घातला तर मात्र त्याच्यातले जे कोंब आहेत ते मोडू शकतात, बटाटा बियाणं उबू शकतं. याचबरोबरीनं हे बटाटा बियाणं शीतगृहातून बाहेर काढल्यानंतर ते थोडं ओलसर असतं. ते पूर्णतः 5-6 दिवस आपल्याला कोरडं होऊ द्यायचं आहे. या 5-6 दिवसामध्ये या बटाट्याच्या बियाणाला कोंब येणं अपेक्षित आहे आणि हे जर कोंब येत नसतील तर बटाट्याची जी सुप्तावस्था आहे ती मोडलेली नाही असं गृहीत धरून आपल्याला त्याच्यावर काही पीक संजीवकांची क्रिया ही करणं गरजेचं आहे, बीजोपचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 10 ग्रॅम थायोयुरिया घ्यायचा आहे, अधिक 1 मिलीग्रॅम जिब्रेलिक ॲसिड घ्यायचे, अधिक 5 ग्रॅम आपल्याला डायथेनियम 45 घ्यायचे. या द्रावणामध्ये हे बटाटे बुडवून ते पुन्हा सुकवत घालायचे आणि ते चांगले सुकल्यानंतर आपण ते लागवडीसाठी वापरू शकतो. आता ह्या बियाणाची हाताळणी करताना काही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये बियाणं ज्यावेळी आपण घरी आणतो किंवा शीतगृहातून बाहेर करतो तर त्यावेळी ह्या बियाणाला जे कोंब आलेले बियाणे आहेत तर ते वेगळं करणं गरजेचं आहे. काही वेळेला या बियाणाला मोठ्या आकाराचा एकच कोंब आलेला असतो आणि बाकीचे कोंब हे लहान लहान असतात. या मोठ्या आकाराच्या कोंबाला जेठा कोंब असं संबोधलं जातं. तर शक्यतो हा जेठा कोंब जर तसाच वाढू दिला तर बाकीचे लहान कोंब हे जास्त वाढत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला कमी फांद्या मिळतात आणि कमी उत्पादन मिळतं. आणि म्हणून जेठा कोंब जो आहे मोठ्या आकाराचा तर तो आपल्याला खुडून टाकणं गरजेचं आहे. तो मोडून टाकला तर त्या जागी आपल्याला नवीन कोंब येऊ शकतो आणि त्यामुळं याची काळजी करायचं कारण नाही. परंतु जेठा कोंब जर आपण तसाच ठेवला तर मात्र तुम्हाला कमी उत्पादन हे येऊ शकतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काढणी केल्यानंतर बटाटे आतून पोकळ राहतात. तर अशा प्रकारच्या विकृती चिरटा हा वाढू शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या बाबीकडं लक्ष देणं गरजेचं आहे.
मुळात आपल्याला आपल्या ज्या क्षेत्रामध्ये लागवड करायची आहे तर त्याची पूर्व मशागत कशा पद्धतीने करायला हवी? जे पहिलं पीक होतं अगोदरचं, तर त्या पहिल्या पिकाची जी धसकटं असतील तर ती आपल्याला वेचून बाजूला करणं गरजेचं आहे. तिथं काही तण माजलेलं असेल तर ते अगोदरच काढून घेणं गरजेचं आहे. त्या रानाची खोलवर नांगरट करणं गरजेचं आहे आणि हे रान हे सूर्यप्रकाशामध्ये तापू दिलं पाहिजे, जेणेकरून जमिनीतील जे काही हानिकारक किडी आणि बुरशी आहेत तर त्याचा नायनाट व्हायला मदत होईल. जेवढं आपल्याला त्या रानाची चांगली मशागत करता येईल, खोलवर मशागत करता येईल, तेवढं या बटाट्याचं उत्पादन हे आपल्याला जादा मिळायला मदत होऊ शकते. रानाची पूर्व मशागत करत असतानाच आपल्याला 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत हे आपल्याला रानामध्ये मातीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून मातीचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढायला मदत होईल. याचबरोबरीनं शेणखत टाकण्यापूर्वीच आपण जर त्या रानातून 4-5 ठिकाणी 1 एकर क्षेत्र असेल तर 4-5 जागून मातीचा नमुना काढून तो प्रयोगशाळेत आपण तपासणीला दिला तर पुढील लागवडीच्या वेळी आपल्याला ज्यावेळी रासायनिक खतांचा वापर करायचा आहे तर तो संतुलित प्रमाणात करायला आपल्याला मदत होऊ शकेल. याच्या लागवडीसाठी साधारण बियाणं किती लागतं आणि मग 2 ओळीतलं 2 रूपातलं अंतर देखील आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे, तर ते किती असावं? बटाटा बियाणं पारंपरिक पद्धतीनं मोठ्या आकाराचे बियाणं वापरलं जायचं, म्हणजे 50 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचा मोठ्या आकाराचा बटाटा वापरला जायचा, त्याच्यावर अनेक डोळे असायचे. तर अशा प्रकारचं बटाटा बियाणं हे आपल्याला 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढं पुरेसं होतं. तर ह्या मोठ्या आकाराच्या बटाट्याचे बियाणं एका फोडीवर 2 डोळे राहतील अशा प्रकारचे त्याचे आपल्याला काप करायचे असतात, फोडी तयार करायच्या असतात आणि ते लागवडीसाठी आपल्याला वापरायचं असतं. तर हे वापरत असताना 2 ओळीमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवून या बटाट्याची लागवडही करायची असते. अलीकडच्या काळामध्ये यांत्रिक पद्धतीनं बटाटा लागवडीमध्ये गादी वाफ्यावर ट्रॅक्टर चलित असं जे पोटॅटो प्लांटर मशीन आहे, तर या मशीनच्या सहाय्यानं बटाटा लागवड केली जाते. तर याच्यामध्ये सुरुवातीला जी प्लांटर मशीन आली तर त्याच्यामध्ये मोठ्या आकाराच्या ज्या फोडी आहेत तर त्यासुद्धा त्याच्यामधून लावता येतील अशी तजवीज ही केलेली होती. या प्लांटर मशीनद्वारे सरीवरंब्यावरही बटाटा लागवड करता येतो आणि गादी वाफ्यावर सुद्धा बटाट्याची लागवड करता येते. याचबरोबर 25 ते 35 मिलीमीटर व्यासाचे जे लहान आकाराचे बटाट्याचं बियाणं आहे तर त्याचा वापर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त डोळ्यांची संख्या असते आणि मोठ्या आकाराचे बटाटे मिळायला मदत होते. यांत्रिक पद्धतीनं बटाटा लागवड करणं शक्य होतं. तर ज्या परिसरामध्ये ठराविक हंगामात सर्वच शेतकरी बटाटा लागवड करत असतात तर अशा परिसरामध्ये ट्रॅक्टर चलित पोटॅटो प्लांटर मशीनचा वापर करणं हे अगदी गरजेचं झालेलं आहे, कारण मजुरांची टंचाई ही दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणावर होते. या प्लांटर मशीनमध्ये गादी वाफा हा 2 फूट रुंदीचा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर 2 ओळीमध्ये हे बटाटे हे लावले जातात. ठिबकच्या साहाय्यानं आपण त्याला खत आणि पाण्याचा पुरवठा करू शकतो. याचबरोबरीनं सरीवनबा पद्धतीनं सुद्धा या मशीनद्वारेच अलीकडच्या काळात शेतकरी बटाट्याची लागवड करतात, जेणेकरून ज्यांना ठिबकची सोय नाही तर पाटपाण्यावर सुद्धा आपल्याला हा बटाटा घेता येतो. जे काही सुधारित सरीवरंबा पद्धत आहे, ज्याला आपण गादी वाफा म्हणतो, याचा फायदा असा होतो की गादी वाफा हा 1 फूट उंचीचा असतो आणि त्या 1 फूट उंचीतच बटाट्याची मुळं पसरलेली असतात आणि त्याला जे बटाटे लागतात तर ते बटाटे आकारानं मोठे व्हायला मदत होते. तेथील माती ही भुसभुशीत असते आणि मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला त्यापासून मिळू शकतात. तर हे बटाटे आपल्याला शेतामध्ये लावण्यापूर्वी आपल्याला त्याच्यावर काही बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया पुन्हा करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे कार्बन डायझिम आहे 2 ग्रॅम प्रति लिटर असं आपल्याला द्रावण तयार करायचं आहे. 200 लिटर द्रावण जर आपण बॅरलमध्ये तयार केलं तर बटाट्याच्या ज्या कापलेल्या फोडी असतील किंवा जे 25 ते 35 mm लहान आकाराचं बियाणं असेल तर ते आपल्याला 5 मिनिटं त्या 22 द्रावणामध्ये बुडवून घ्यायचं आहे, जेणेकरून जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव हा होणार. त्या बटाट्याचं ते फळ जे आहे ते चांगलं पोचण्यासाठी त्याला खत व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर खत व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? बटाटा पिकाची मुळं ही साधारणतः 50 ते 60 सेंटीमीटर पर्यंतच खोलवर जातात, जास्त खोलवर ती जात नाहीत आणि त्यामुळं बटाटा लावत असताना ज्यावेळी शेतकरी सरी काढतात तर या सरीमध्ये साधारणतः
15 ते 20 सेंटीमीटर खोलीवर आपल्याला हे रासायनिक खत अधिक लिंबोळी पावडर आणि एखादं बुरशीनाशकाची पावडर त्याच्यात मिक्स करून आपल्याला ती खोलवर द्यायची आहे। या खतावर आपल्याला थोडीशी माती ओढायची आहे आणि त्याच्यावर बटाट्याच्या फोडी ह्या लावायच्या आहेत आणि नंतर दुसरी सरी काढताना ह्या सरी जो बटाटा लावलेला आहे तो आपोआप मातीनं झाकला जातो। तर अशा पद्धतीनं खत देण्याची ही पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबणं गरजेचं आहे, कारण जिथं बटाटाची फोड पडलेली आहे तिथून जी मुळं निघतात ती खालवर जातात। जर आपण वरच्यावर खत पसरवलं पांगवलं असेल तर ते बटाट्याच्या खालवर जात नाही आणि त्यामुळे मुळांना ते उपलब्ध होत नाही। तर बटाटा पिकासाठी आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे 30 टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन जर आपल्याला मिळायचं असेल तर 100 ते 120 किलो नत्र, त्याचबरोबरीनं 80 ते 100 किलो स्फुरद आणि 80 ते 100 किलो पालाश हे आपल्याला प्रति हेक्टरी द्यायचं आहे। आता बटाटा लावतानाच आपल्याला लिंबोळी पेंड अधिक हा रासायनिक खताचा जो डोस आहे त्याच्यापैकी अर्ध नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे आपल्याला लागवडीच्या वेळीच द्यायचं आहे आणि त्यानंतर मातीची भर देत असताना 40-45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला नत्राचा उरलेला हप्ता हा द्यायचा आहे। याच बरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये माती परीक्षणातून असं दिसतंय की जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात आहेत। तर ही सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी जे मॅग्नेशियम, मँगॅनीज, बोरॉन आणि लोह ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, कॅल्शियम सारखं अन्नद्रव्य आहे, बोरॉन सारखं अन्नद्रव्य आहे, तर हे सुद्धा आपल्याला बेसल खताद्वारे आपण देऊ शकतो, ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकतो किंवा नंतर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही खतं देता येऊ शकतात। तर याच्यामध्ये आपल्याला ॲझॅटोबॅक्टर आहे किंवा ॲसिटोबॅक्टर आहे, त्याच्यानंतर PSB म्हणजे स्फुरद विरघळवणारे जीवाणू, KMB म्हणजे पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, अशा प्रकारच्या जीवाणूंचा जर आपण वापर केला तर आपल्याला कमी रसायनांचा वापर करून चांगल्या प्रकारचं बटाटा उत्पादन हे मिळू शकतं। याचबरोबरीनं जे ट्रायकोडर्मा आणि शुडोमोनास ह्यासारख्या जे उपयुक्त बुरशी आणि बॅक्टेरिया आहेत, तर ज्या रानामध्ये गेल्या वर्षी बटाट्याची सड झालेली होती तर अशा रानामध्ये शेतकऱ्यांनी जरूर या शुडोमोनास आणि ट्रायकोडर्माचा देखील वापर करणं हे गरजेचं आहे। तर ही रासायनिक खतं देताना आपण जर अमोनियम डायसल्फेट DAPच्या माध्यमातून दिली किंवा सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून जर आपण देऊ शकलो तर बटाटा चांगला पोसायला मदत होते, असं अनेक प्रयोगांती निष्कर्ष आलेले आहे। हे जे काही पीक आहे हे थंड प्रदेशात किंवा एक थंड वातावरण असणारं, मग यासाठी लागणारं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं? बटाटा लागवडीसाठी हलकी ते मध्यम प्रमाणाची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडतो। याचाच अर्थ असा होतो की आपल्याला याला कमी दिवसाच्या अंतरानं पाणी देणं हे गरजेचं आहे, म्हणजे 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं कमी प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे। एकाच वेळी जास्त पाणी दिलं आणि 10-12 दिवस दिलंच नाही असं केलं तर मात्र बटाट्याच्या वाढीवर विपरीत परिणाम हा होऊ शकतो। तर या पाणी व्यवस्थापन करत असताना जर आपण पाहिलं तर हेक्टरी साधारणतः 70 ते 80 सेंटीमीटर एवढं पाण्याची त्याची गरज आहे। एकरी सांगायचं झालं तर 11 ते 12 इंच एवढी त्याची पाण्याची गरज आहे। ठिबक सिंचनच्या माध्यमातूनही आपण पाण्याचा पुरवठा करू शकतो, त्याचबरोबर सूक्ष्म तुषार सिंचन याचा वापर करूनही आपल्याला बटाट्याचं उत्पादन घेता येतं। पैकी ठिबक सिंचन आणि सूक्ष्म तुषार सिंचन याच्या वापरामुळे जवळजवळ पाण्याची बचत आपल्याला 35 ते 40% करता येते, त्याचबरोबर पिकाच्या उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ झाल्याचं आपल्याला आढळून येतो। ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा आपण जर वापर केला तर खत वाया जाण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि आपल्याला पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि कमी खर्च हा होऊ शकतो। एकात्मिकरित्या जर आपण नियोजन करायचं म्हटलं कीड आणि रोग व्यवस्थापन तर ते कसं करता येईल? पानाचा देठ कुरतडणारी अळी, त्याच्यानंतर मावा ही एक मावा आणि तुडतुडे ह्या 2 रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो, लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो आणि बटाट्यावरील पतंग ज्याला पोटॅटो ट्युबर मॉथ असं आपण म्हणतो तर याचाही प्रादुर्भाव होतो। तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक असं रासायनिक व जैविक बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करावा लागेल। तर सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक जर आपण रासायनिक औषधांच्या आणि जैविक बुरशीनाशकांच्या किंवा
वनस्पती अर्कांच्या फवारण्या जर आपण घेतल्या, निंबोळी अर्काच्या फवारण्या जर घेतल्या तर ह्या कीटकांना प्रतिबंध हा होऊ शकतो. त्याचबरोबरीनं सुरुवातीपासून आपल्याला ह्या मावा आणि तुड्यासाठी आणि पांढऱ्या माशीसाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे 15 ते 20 प्रति हेक्टरी आपण जर सुरुवातीपासून लावले तर पांढऱ्या माशीचा बंदोबस्त होऊ शकतो. त्याचबरोबर मावा आणि तुडतुड्यांचाही बंदोबस्त व्हायला मदत होऊ शकते. याच्यामध्ये काही रासायनिक औषधांच्या फवारण्या सुद्धा शिफारस केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये 1% निंबोळी अर्काची फवारणी असेल, त्याच्यानंतर तुमचे कार्बारिलची धुरळणी असेल, गंधकाची धुरळणी असेल लाल कोळीसाठी, आणि पाकोळी किंवा जो PTM ज्याला आपण म्हणतो पोटॅटो ट्युबर मॉथ, तर याच्यासाठी कामगंध सापळे वापरणं आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये क्लोरपायरिफॉसची फवारणी करणं. तर ह्याचं एक आपल्याला वेळापत्रक आखणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांना एक चांगलं उत्पादन या माध्यमातून घेण्याकरिता म्हणून आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून आपण शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? बटाटा लागवडीमध्ये जे आधुनिक नवीन तंत्रज्ञानं आलेली आहेत त्याचा शेतकरी बांधवांनी उपयोग करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिलं जे तंत्रज्ञान आहे की ट्रू पोटॅटो सीड, म्हणजे बटाट्याचं जे बिया आहेत त्याच्यापासून रोपं तयार करणं आणि त्याच्यापासून बटाट्याची लागवड करणं. तर 1990च्या दशकात हे बरंचसं लोकप्रिय झालं होतं आणि नंतर मात्र त्याचं महत्त्व कमी झालं. नव्यानं आता जे आलेलं आहे APR म्हणजे अपायकल रूटेड कटिंग्स, म्हणजे बटाट्याच्या मातृवृक्षाच्या शेंड्याकडचा भाग जो घ्यायचा आणि त्याच्यापासून रोपं तयार करायची आणि त्याची लागवड करायची. या तंत्रज्ञानाचं महत्त्व असं की एखादी नवीन जात असेल तर त्याचं पहिल्या जनरेशनचं बियाणं हे आपल्याला संशोधन केंद्रातून आणायचं आहे. ते आपल्या पॉलीहाऊसमध्ये, नर्सरीमध्ये मातृवृक्ष म्हणून लावायचं आहे आणि हे मातृवृक्ष 3 आठवड्याचे झाल्यानंतर त्याचा शेंड्याकडचा 5-6 सेंटीमीटरचा तुकडा घ्यायचा आणि तो ट्रेमध्ये, कोकोपीटमध्ये मुळं फुटण्यासाठी लावायचा. 15 दिवसामध्ये रोपं तयार होतात. याचा फायदा असा होतो की तुम्हाला जर बटाट्याचं बीजोत्पादन आपल्याच एरियामध्ये करायचं असेल तर हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. शेतकऱ्यांनी नुसतं खाण्याचा बटाटा उत्पादित करण्यापेक्षा जर बटाटा बीजोत्पादनाकडे शेतकरी जर वळला तर निश्चितच त्याला दुप्पट ते चौपट हा आर्थिक फायदा हा मिळू शकतो. बटाटा हे कमी कालावधीमध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे आणि एक खात्रीचा हमीभाव किंवा खात्रीचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं. आपण सांगितलेल्या या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि एक चांगल्या पद्धतीचं पीक घेतील, एक चांगलं उत्पादन या माध्यमातून मिळवतील असे आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.